नमस्कार, मी दीपक बातुसे. मुक्त चर्चामध्ये आपलं स्वागत. आज मुक्त चर्चामध्ये आपण गप्पा मारणार आहोत राज्यातील एक आक्रमक आणि लढवय्ये म्हणून ओळखले जाणारे नेते. त्याचबरोबर राजकारणात त्यांच्यावर गेल्या अनेक वर्षात अनेक संकट आली. त्या संकटाचा त्यांनी त्याच धैर्याने सामनाही केला आणि त्याच्यातून ते निभावून गेले. परंतु मागील 2.25-2.5 वर्ष त्यांच्या आयुष्यातील अत्यंत खडतर होती. आपण आज गप्पा मारणार आहोत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याशी. भुजबळ साहेब, पहिल्यांदाच छगन भुजबळ माध्यमांसमोर अशा पद्धतीने येतात ते झी24 तासच्या माध्यमातून. त्यांना आपण मुक्त चर्चेमध्ये अनेक प्रश्न विचारणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. पहिला प्रश्न जो सध्या वाद निर्माण झालेला आहे, म्हणजे भुजबळ आणि वाद हे समीकरण गेल्या अनेक वर्ष मी बघतोय. परवाच्या पुण्याच्या कार्यक्रमात तुम्ही होतात. शरद पवारांनी तुम्हाला आधी तुमचं पुणेरी पगडी देऊन स्वागत झालं होतं, परंतु नंतर फुल्यांचं पागोटं देऊन त्यांनी तुमचं स्वागत केलं आणि सांगितलं की याच्या पुढे कुठल्याही कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुलांचं पागोटं असेल आणि त्याच्यावरून आता वाद सुरू झाला आहे. हे जातीचं राजकारण खेळलं जात आहे अशा पद्धतीने आता टीका होऊ लागले. असं आहे खरं म्हणजे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. पण माझ्या दृष्टीनं जर उत्तर द्यायचं झालं तर मी एवढंच सांगेन की पुणेरी पगडी जी आहे त्याला नावच तुम्ही पुणेरी पगडी दिलेली आहे. आणि ही जी नंतर मला घातलेली जी पगडी होती महात्मा फुल्यांची, ही महाराष्ट्राची पगडी आहे. दुसरं म्हणजे ती पुणेरी पगडी जी आहे हे मोठे मोठे विद्वान, पंडित, महामहोपाध्याय त्यांनी जी आहे ती परिधान करण्याची गोष्ट आहे. आमच्यासारखा सामान्य मनुष्य जो आहे, बहुजन समाजामध्ये काम करणारा, गावखेड्यामध्ये जाऊन काम करणार, तर ती एवढी मोठी जे आहे ओझं त्या पांडित्याचं जे आहे कदाचित आमच्या डोक्यावर नको, म्हणून त्यांनी सांगितलं असेल की बाबा ही तुमची ही गावची पगडी आहे, हीच तुम्हाला शोभा देते, तीच वापरा. त्याच्यामुळे त्यांनी ती घातली असावी असं मला वाटतं. बाकी त्यांना विचारा की म्हणजे माझं जे मत आहे ते असं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वाद निर्माण व्हावा असं काही नाही आहे. अर्थात हे सगळे वाद विवाद वगैरे चर्चा आपणच घडवतात सगळे. त्याच्यामुळे त्याला वाद हा नाव दिलं जातं. हे तर कसला वाद आहे त्याच्यामध्ये. पण शरद पवारांना आत्ताच ही पगडी का आठवली असंही, कारण याच्यापूर्वी पवारांनी अनेक कार्यक्रमांमध्ये पुणेरी पगडी स्वीकारली आहे. परत राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्याच कार्यक्रमात अनेकांचं स्वागत जे आहे ते पुणेरी पगडी देऊन झालं होतं. पण आमच्या अनेक कार्यक्रमामध्ये किंवा इतर दुसऱ्यांच्या पण कार्यक्रमामध्ये महात्मा फुल्यांची पगडीसुद्धा त्यांनी घातलेली आहे ना. समता परिषदेच्या कार्यक्रमाला किंवा इतर कुठे कार्यक्रम त्यांचे होतात त्या महात्मा फुल्यांची किंवा ही जी महाराष्ट्राची पगडी आपण म्हणून सामान्य हीच दुसरी पण असते, फेटे पण ते कोल्हापुरी फेटे पण कित्येक वेळेला त्यांनी घातलेले आहेत. त्याच्यामुळे फक्त आता याच्यापूर्वी फक्त ते पुणेरीच पगडी घालत होते त्यांनी, आताच का अरे फेटे पण घालत होते. मग तुम्ही विचार कोल्हापुरी फेटाच का नाही घातला, आता आणखी तिसरा वाद तयार करा. असं काय नाही, ही साधी सामान्य माणसांची बहुजन समाजाची पगडी आहे. कारण मी आताच तुरुंगातून बाहेर आलो तर जास्ती एवढं मोठं ओझं नको डोक्यावर. भुजबळ साहेबांना प्रश्न आहे की जसं काही वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये सत्तांतर झालं आणि जयललिता सत्तेमध्ये आल्या, मुख्यमंत्री झाल्या आणि त्यांनी रातोरात करुणानिधी यांना त्यांच्या घरातून नेसत्या वस्त्रांविषयी उचललं होतं. तसं काही द्वेषाचं टोकाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये नाही आहे. मग असं असताना तुमच्यावर ज्या पद्धतीने कारवाई झाली हे कुठेतरी द्वेषाचं किंवा टोकाचं राजकारण महाराष्ट्रात सुरू झालं असं म्हणायचं का? काय वाटतं तुम्हाला? मला जे म्हणायचं ते तुम्ही म्हणालात. आणि मी सुद्धा आज शिवसेनेच्या स्थापनेपासून समजा म्हणजे जवळपास 50 वर्ष राजकारणामध्ये आहे. अनेक वेळा एकमेकावर टीका झाली. शिवसेना प्रमुखांनी सुद्धा अनेक वेळा वाटेल तशी टीका त्यांच्यावर केली. त्यांच्यावर सुद्धा शिवसेना प्रमुखांवर सुद्धा इतरांनी टीका केली. किंवा वेगवेगळ्या पक्षांचे लोक म्हणजे त्यावेळेचे जे काही असतील, शेका पक्षाचे लोक असतील, कम्युनिस्ट पक्षाचे लोक असतील, मुस्लिम लीगचे लोक असतील, भांडणं हे अनेक वेळेला जे आहे राजकीय होतात. आणि काही अनेक वेळेला जे आहे एखादा मनुष्य जर संकटात असेल तर त्याला इतर सगळे मदत करतात, सहकार्य करतात. पक्ष बघितला जात नाही, पक्ष नाही बघितला जात.
काय आता दिवस बदलत आहेत, आपली सगळ्यांची प्रगती होते, पुढे पुढे आपण चाललेलो आहोत. त्याच्यामुळे आता जुनं काय आठवायचं, ते दिवस गेले. भुजबळ साहेब, परंतु हे अशा प्रकारचं राजकारण जे आहे देशात कुठेही जरी झालं तरी हा महाराष्ट्र जो आहे इथलं राजकारण बऱ्यापैकी सुसंस्कृतपणे जे आतापर्यंत होत आलेलं आहे. मला असं वाटतं की माझा तो अधिकार नाही कोणाला सांगण्याचा, पण आता तुम्ही तो प्रश्न निर्माण केला आहे तर मला त्याच्यातून थोडा जे आहे अभ्यास होतो आहे. तर मला असं वाटतं तसंच सगळ्यांनी वागलं पाहिजे. अगदी राजकारणामध्ये मैदानामध्ये जे काही लढायचं आहे, आयडियॉलॉजीच्या विरुद्ध बोलायचं आहे, काय ते बोला, करा, परंतु कोणावर अन्याय होणार नाही. तो राजकारणात आहे किंवा तो आमच्या विरुद्ध जास्त बोलतो किंवा बोलेन किंवा एकेकाळी त्याने जे आमच्या सरकारच्या विरुद्ध फार गजब उठवला होता, फार मोठी लढाई केली होती 95-99 वगैरे झालं. मला असं वाटतं असं मनात ठेवण्याचं काही का. मी पवार साहेबांवर ही आपल्यातली जी आहे जुनी मंडळीची किती कडक बोललेलं आठवतं तुम्हाला, ते भूखंडाचं श्रीखंड ह्या विषयावर हाऊस बंद पाडलं होतं. मी शिवसेनेत असताना एकमेव आमदार मी पवार साहेबांवर टोकाची भूमिका घेतली होती. मला वाटतं कदाचित त्यांच्यावर त्यापूर्वी एवढे मोठे आरोप झाले असतील. विधानसभा बंद पडली होती म्हणून पवार साहेबांनी दुसरा असा काही मार्ग काय अवलंबला नाही. सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. यशवंतराव चव्हाणांपासून तर आतापर्यंत जे काही राज्यकर्ते झाले कमी जास्त होतं. नाही, 1995ला तुम्ही 96ला तुम्ही विरोधी पक्ष नेते होता, तेव्हा सुद्धा त्यावेळेला तुम्ही युतीच्या सरकारवर टीका केली होती. परंतु त्या सरकारमध्ये अशी सूडभावना तुम्हाला दिसली का जी आज तुम्ही म्हणताय दिसते? मला असं वाटतं की म्हणजे त्यावेळेला म्हणजे एवढं नव्हतं. ठीक आहे, काही वेळेला जे आहे चिडून काही रमाबाई आंबेडकर नगर प्रकरणामध्ये काही हल्ले वगैरे झाले असेल तर ठीक आहे, परंतु ते जे आहेत हे त्या लेवलचे नव्हते. म्हणजे सामान्य जे आहेत कार्यकर्ते चिडतात वगैरे ते समजू शकतो. आणि त्याच्यामध्ये ज्यांना अटका झाल्या होत्या त्या सगळ्यांना कोर्टामध्ये सोडून द्यावं. माझी यांच्या विरुद्ध काहीही तक्रार नाही. मी कोर्टात सांगितलं काही यात मला तर वर्ष झालं असेल आणि ते सगळे सुटले. ते ठीक आहे, क्षम्य आहे ते. परंतु अशा रीतीनं त्यावेळेला सुद्धा झालं नाही. आणि त्यातही बाळासाहेब ठाकरे जे आहे अतिशय मोठ्या मनाचे होते. तुम्हाला कल्पना आहे की एक तर मी बाळासाहेब ठाकरेंवर अतिशय म्हणजे जेव्हापाड मी प्रेम करत होतो आणि ते सुद्धा माझ्यावर जे फार प्रेम करायचे. एखाद्या प्रश्नावर आमचं बिनसलं आणि असं मला वाटलं की मला मंडळ आयोगाचं काम करायचं आहे आणि बाळासाहेबांची जी आहे लाईन थोडीशी वेगळी आहे. ठीक आहे, ते त्यांची आयडियॉलॉजी कदाचित त्यांच्या दृष्टीने बरोबर असेल. म्हणजे एक प्रसंग असं सांगतो की नाशिकला बाळासाहेब माझ्या घरी उतरलेले, मी आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मोर्चामध्ये सामील झालेलो आणि बाळासाहेब जे आहे तिथे प्रेस कॉन्फरन्स घेत होते की आरक्षण जे आहे आर्थिक विषयावर झालं पाहिजे. ठीक आहे, तरीसुद्धा आम्ही एकत्रच होतो, एकत्र राहिलो परत आणि पुढं. आणि एवढंच नाही, शिवसेनेच्या बाहेर पडल्यानंतर त्यांनी मला लखोबा म्हणालो, आणखीन काय काय मी त्यांना जे आहे नको त्या भाषेमध्ये हां ठीक आहे त्यांच्या नावाचा उच्चार केला. त्यांनाही राग आला असेल. एवढंच नाही तर त्यांना अरेस्ट करावं लागेल. पण त्या अरेस्ट करण्या पाठीमागची भूमिका जी आहे ती पण लक्षात घेतली पाहिजे. मी त्यांना काय फाईल वगैरे तयार करून काय मुद्दा म्हणून अरेस्ट करायला नाही गेलो. आमच्या मागच्या सरकारनं सगळ्या व्यवस्थित कागदपत्र केली होती, लावली होती वाटायला. नेमकी तीच फाईल तयार होती आणि आम्ही तर सांगितलं होतं की काँग्रेस राष्ट्रवादीनं की श्रीकृष्ण कमिशन अहवालाच्या संदर्भामध्ये आम्ही कारवाई करू. आता नेमकी तीच फाईल माझ्यासमोर आली. आता मी कसं त्याला नाही म्हणतो
तर लोक विचारणार की तुम्ही असं म्हणाला तर असं काय करायचं. मी जे आहे त्यावेळेला वाटलं की ठीक आहे, याच्यामध्ये जे काय चौकशी व्हायची ते होईल. कोर्ट कचेरीमध्ये जे आहेत निकाल लागेल की काय कृष्ण कमिशनने म्हटलेलं आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये किती तथ्य आहे नाही आहे तो उलगडा होईल. मी सही केली. त्याच्यानंतर बाळासाहेबांना अटक करायला लोक पोलीस वगैरे गेले. एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा ज्या वेळेला त्यांच्यावर ती केस झाली रमाबाई आंबेडकर नगरामध्ये, जो बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्याची विटंबना मीच केली अशा रीतीने जे आहे सामन्यामध्ये पहिल्या पानावर अगदी वरती छापण्यात आला. हाच तो काय राक्षस का महाराक्षस काय जे शब्द होते. मी त्याच्यावर केस केली. माझा काही संबंध नाही. आणि ज्याने माझ्या विरुद्ध ॲफिडेविट केली होता एक कोणतरी धुळ्याचा ग्रस्त होता, त्याचं नाव नाही आठवत मला, की मी भुजबळांना भेटलो वगैरे वगैरे आणि त्यांनी मला असं सांगितलं तसं सांगितलं. आणि त्याने जे त्या वेळा दिला होता त्या ॲफिडेविटमध्ये त्यावेळेला मी तिकडे नव्हतोच. आणि त्याचेसुद्धा जे तिकीटं वगैरे जे आहे ते वेगळीच होती. म्हणजे ते सगळं जे आहे हा बनाव होता. हे जवळजवळ कोर्टामध्ये जे मी अब्रू नुकसानीचा दावा केला त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी जे आहे कागदोपत्रीच असल्यामुळे त्या हातच्या कांकणाला आरसा नको केस पूर्ण होत होती आलेली होती जवळजवळ. आणि सुभाष देसाई मला भेटले आणि ते म्हणाले की साहेबांचं वय, मी त्यामुळे बस म्हटलं जास्त बोलू नको आता तू काय. आणि त्या क्षणी सांगितलं उद्या परवा जेव्हा कोर्ट आहे त्यावेळेला, आणि कोर्टात मी उभा राहिलो आणि सांगितलं मला ही केस पुढे आता चालवायची नाही, मागे घ्यायची आहे. मला आठवत नाही ते कोण होते जज, ते कदाचित ते ठिपसे साहेबच असतील, शिवडेला कोर्ट होतं ते. केस संपत आलेली आहे आणि तुम्ही आता काय पाळावं. म्हटलं मला माफ करा पण मला ही केस पुढे चालवायची मागे घ्यायची आहे. मग हे बाकीचे दुसरे जे होते कोण ट्रस्टी किंवा कोण होते सगळे दुसरे होते आणखी काय कोण असतील तर आठवत नाही. म्हटलं मग त्यांच्यावर मागे घेतले, यांच्यावर कशा त्यांच्यावर मागे बाळासाहेबांनी खास निरोप पाठवला की कुटुंबाला घेऊन तुमच्या सगळ्या फॅमिलीला घेऊन माझ्याकडे या. निरोप पाठवला किंवा आदेश दिला म्हणत परत मी हजर झालो. आणि प्रेमाने त्यांनी 2-3 तास जे आहे सगळं विसरून सगळे म्हणजे मोठ्यापणाचे होते बाळासाहेबसुद्धा. म्हणजे पवारसाहेब तर मोठ्या मनाचे आहेत. त्यांनी विरोधी पक्षातील कित्येकांना कसं कसं सहकार्य केलं आहे ते त्याची तुम्हाला चांगली कल्पना असेल. अगदी त्यांच्यावर टीका करून सुद्धा, आता मीच तुम्हाला सांगितलं आणि मीच त्यांच्यावर टीका केली होती तरीसुद्धा त्यांनी मला ठीक आहे म्हणून काय वेगळी वागणूक दिली. मला असं वाटतं की हा इतिहास जो आहे तो सगळ्यांनी ध्यानात घ्यायला पाहिजे. ध्यानात येत नसेल तर तुम्ही सांगायला पाहिजे. भुजबळ साहेब, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक असा टप्पा येतो की आपण आपल्या गतकाळाकडे थोडं सिंहावलोकन करतो. तर अख्ख्या महाराष्ट्राने 2 भुजबळ पाहिलेले आहेत. एक शिवसेनेत असतानाचे भुजबळ आणि एक काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये असतानाचे भुजबळ. तर या 2 अवतारांपैकी नेमका तुम्हाला भावलेला अवतार कुठला, आणि भविष्यात आणखी काही एखादा नवीन अवतार तुमचा पाहायला मिळणार आहे का महाराष्ट्राला? असं एकच अवतार आवडला पाहिजे असं काय नियम आहे का? 2 अवतार आवडू शकतात ना. एकच मफलर रोज घातली पाहिजे असं असो. असं आहे की बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ होते. त्यांच्या मुशीमध्ये आम्ही तयार झालो. आज जे तुम्ही म्हणताय की भुजबळ लढायला उतरले, फायटिंग स्पिरिट आहे, अमुक तमुक, ते बाळासाहेबांकडून घेतलेलं बाळकट होतं. आणि ते पवारसाहेब आल्यानंतर सामाजिक प्रश्न कसे सोडवावेत, कन्स्ट्रक्टिव्ह काम कसं करावं, लोकांकडे कसं जावं, ग्रामीण महाराष्ट्राकडे कसं पाहावं, अशा अनेक गोष्टी ज्या आहे लोकशाहीमध्ये ज्या आहे सगळ्यांना बरोबर घेऊन कसं चालावं, या अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडून शिकलो. ह्या दोन्ही गोष्टीचा जे आहे मला उपयोग होतो आहे. आणि दोन्ही नेते जे आहेत त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांच्या कामामध्ये हे श्रेष्ठ आहेत. आणि मी पुण्याच्या मिटिंगमध्ये सांगितलं असं काही कारण नाही की तिसरा अवतार आणखी शोधायची. काय कारण आहे?
शिवसेना सोडून ज्या कारणासाठी मंडल कमिशनची अंमलबजावणी व्हावी, आरक्षण जे आहे मिळावं म्हणून तिथे विरोध झालो. मी इथे आलो आणि इथे पवारसाहेबांनी महात्मा फुले समता परिषदेच्या पहिल्या रॅलीमध्ये जालन्याला, तिथे लाखो लोक उन्हात बसले होते, अनेक मंत्रिमंडळातले सहकारी त्यांच्याबरोबर असताना आम्ही ही मागणी केली की आम्हाला हे आरक्षण द्या. त्यांनी सांगितलं 1 महिन्यात देतो. 1 महिन्यामध्ये त्यांनी ते आरक्षण दिलं. त्याच्यानंतर महात्मा फुल्यांचा वाडा राष्ट्राला समर्पण करण्यासाठीचा कार्यक्रम होता. शंकर दयाळजी शर्मा राष्ट्रपती पुण्याला आले. SP कॉलेजवर लाखोंची मिटिंग होती आणि तिथे मी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी महात्मा फुल्यांना गुरु मानलं आणि वेगवेगळ्या प्रश्नाला हात घातला, सामाजिक प्रश्नाला, स्त्री शिक्षणापासून तर महिलांवर होणारे अत्याचार, अशिक्षितपणा, ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जे त्यांनी काम केलं एवढ्या अडचणीतून जाऊन, बाबासाहेब आंबेडकरांनी त्यापासून स्फूर्ती घेतली, कबीरांपासून स्फूर्ती घेतली, भगवान गौतम बुद्धांपासून स्फूर्ती घेतली आणि त्यांनी जे त्यावेळेला भाष्य झालं किंवा मागणी झाली त्याला कायद्यात बसवण्याचं जे काम जे आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आणि अतिशय विद्वान ग्रस्त नेता, त्याचं नाव मराठवाडा विद्यापीठाला का द्यायचं नाही? पवारसाहेबांनी आम्ही ती मागणी केली की मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायला पाहिजे आणि जवळजवळ लक्षावधी हात उभे राहिले. एकच मागणी होती आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मागची मागणी तुमची 1 महिन्यात मंजूर केली होती, ही मागणीसुद्धा 1 महिन्यात मंजूर करणार. त्यांनी तिथे जाहीर केलं आणि परत विरोध व्हायला लागला. त्यांनी मला जवळ बोलवलं. नंतर अनेक जे आहेत, विलासराव असतील, शिवाजीराव देशमुख असतील, रामदास आठवले, पण माझ्याकडे तरी म्हणाले बा भुजबळ ते म्हणतात त्याप्रमाणे हे काम जर आपण केलं नाही ना तर हे कुणीच करणार नाही आणि मला माहिती आहे याचे राजकीय काही दुष्परिणाम होतील. सरकार अडचणीत येईल, पुढे सरकार येईल की नाही माहीत नाही, पण नाही आलं तरी बेहतर, पण हे काम आपल्यालाच करावं लागलं, नाहीतर होणार नाही. हिमतीनं त्यांनी महिन्याच्या आत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. महिला आरक्षणासाठी कित्येकांचा विरोध होता. महिलांनी चूल मूल पाहावं, राजकारणात काय काम आहे, जसं घरात नाही पीठ कशाला पाहिजे विद्यापीठ, तसं हे. पण पवारसाहेबांचा जो प्रागतिक दृष्टिकोन जो आहे तो त्यांनी अंमलात आणण्यासाठी तो कायदा केला. महिलांना महिला धोरण आखलं, आरक्षण दिलं. मला सांगा की आता हे सगळं करताना अनेक पक्ष जे त्यांच्या विरोधात होते, सरळ सरळ मी का म्हणून पक्षाच्या बाहेर जावं? बरं, जो पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ह्या स्थापनेमध्ये पवारसाहेबांच्या बरोबरीनं मी होतो. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, विरोधी पक्ष नेता म्हणून जे घर होतं A10 बंगला, त्या बंगल्यामध्येच ह्या पक्षाचे कार्यालय होतं. 1000 लोकांचं ॲफिडेविट लागतं मतदारांचं. माझ्या जुन्या मतदारसंघ माझगावमधून ते सगळ्यांनी दिलं. झेंडा असेल किंवा निशाणी असेल ते तिथंच जे आहे समीर पंकज आणि इतर लोकांनी बसून तयार केली. शिवाजी पार्कचा मेळावा तो यशस्वी केला. हे सहा पक्ष इतरांचा तसा तो माझासुद्धा आहे. आणि जर त्या पक्षाचं काय चुकत असेल तर मी पक्षात भांडेन, बोलेन, सांगा मला काय चूक आहे त्या सांगू पवारसाहेबांना, आपण भांडू त्याच्यासाठी. पण त्यासाठी जे आहे घर सोडायचं काय कारण आहे? त्यामुळे तिसरा अवतार जो आहे त्या अवतारात जाण्याची काहीही आवश्यकता मला वाटत नाही. नाही, भुजबळ साहेब, प्रामुख्याने हा मुद्दा वारंवार याच्यासाठी आता उपस्थित केला जातोय की 2.25 वर्ष तुम्ही जेलमध्ये होतात. एक अशी देशामध्ये एक भावना आहे की शरद पवार या देशात काहीही करू शकतात. ते शरद पवार तुम्हाला जेलमधून जाण्यापासून वाचू शकले असते, अशी चर्चा आहे. असा हा समज आहे, असं तुम्हीच म्हणाल, समज आहे देशामध्ये की ते काहीही करू शकतात. असं नाही, काय प्रत्येक वेळा प्रयत्न करतात, त्या प्रयत्नाला यश मिळेलच असं नाही. अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांनी प्रयत्न केले असतील. काही याच्यामध्ये यश मिळतं, काही मध्ये यश मिळत नाही.
त्यांनी निश्चितपणे मला कल्पना आहे की त्यांनी काय सहकार्य केले 2.5 वर्षाच्या काळामध्ये. त्यांनी त्यांच्या दृष्टीनं जे निश्चितपणे प्रयत्न केले. कुटुंबांना जे आहे मानसिक आधार देण्याचं काम केलं त्यांनी. दुसरं मला आम्हाला काय आणखीन हवं होतं. ठीक आहे, विचारपूस करतात कुटुंबियाची, मानसिक आधार देत आहेत, आणखीन काय. त्यामुळे त्यांनी काय केलं काय नाही, बरं ते काय ओरडून सांगणार होते का तुम्हाला सगळ्यांना की मी हे करतोय, मी हे केलंय म्हणून. पण आम्हाला कळत होतं ना. त्याच्यामुळे जे आहे हे गैरसमज जे आहेत हे दूर व्हायला पाहिजे असं मला वाटतं. भुजबळ साहेब, यालाच जोडून एक प्रश्न आहे की 2014 साली ज्यावेळी प्रचार झाला त्याच्या आघाडी सरकारवर जे जे आरोप होते त्याच्यामध्ये सिंचन घोटाळ्याचा मोठा उल्लेख होता आणि त्याच्यामध्ये आम्ही अजित पवारांना चं नाव होतं, तटकरेंचं नाव होतं आणि या सगळ्यांना घोटाळ्यातल्या सगळ्या आरोपींना आम्ही तुरुंगात टाकू असं भाजपने प्रचार केलेला होता. मात्र या सगळ्यांमध्ये केवळ भुजबळांनाच तुरुंगात का जावं लागलं आणि इतरांना जावं लागलं नाही पण भुजबळांनाच जावं लागलं, ह्याच्यामागे काही वेगळी कारणं होती असं आपल्याला वाटतं का? कसं बघता आपण याकडे? मला असं वाटतं त्या कारणाच्या बाबतीमध्ये मी मगाशी थोडंसं बोललेलो आहे. 95, 99 सुद्धा 96, 99 सांगितलं. आणखीन काही कारणं असू शकतील ना. कदाचित मी जास्त बोलतो, हे म्हणतात तसे लढायला उतरले वगैरे वगैरे वगैरे, काही असू शकतं कारण. त्यामुळे त्यांना असं वाटलं की हा पहिला जरा याला व्यसन घातली पाहिजे. कल्पना नाही मला काय. आणि त्यांच्यासह चौकशा चालूच आहेत ना, चालल्यात चौकशा. त्याच्यामुळे जे आहे हा मुद्दा निर्माण करणं, बोलणं ठीक आहे, बोलतात लोक, तुम्ही सगळे हेच का तेच का नाही. भुजबळ साहेब, पण मला असं वाटतं की कदाचित अनेक कारणं मला चिकटलेली असतील आणि त्या ते सरकारमधलं सोडून बाह्यसुद्धा अनेक कारणं असतील, सामाजिक वगैरे वगैरे असू शकतं. काही कल्पना नाही. ते हळूहळू खरं म्हणजे तुम्ही सगळे जे आहे ना त्याच्यामध्ये जे इन्व्हेस्टिगेशन करणारे सगळे तुम्ही लोक आहात. त्याच प्रत्येक गोष्टी तुम्ही काढा ना शोधून, काय आहे काय कशासाठी सगळं केलं. मी तर 2.5 वर्ष आतमध्ये होतो, मी काय करणार होतो. तुम्ही शोधायला पाहिजे होतं, तुम्ही लिहायला पाहिजे होतं, बोलायला पाहिजे होतं. काय करायचं बोला बाबा. ओबीसी समाजाचं नेतृत्व तुम्ही देशपातळीवर करत होता. ह्यामुळे तुमची प्रतिमा पक्षाहून जास्त मोठी होऊ नये म्हणून याच्यासाठी हा प्रयत्न झाला असं कधी वाटतं? पक्षाहून जास्त म्हणजे म्हणून कोणी प्रयत्न केले? अशी प्रतिमा निर्माण होत होती म्हणून तुमच्यावरती कारवाईसारखी घटना म्हणजे कारवाई झाली. पक्षाकडून तेवढं सहकार्य मिळालं नाही. प्रश्न मला असं वाटतं थोडं त्याचं ॲम्बिग्युटी आहे. नेमकं तुम्हाला कुठल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे ते मला परत एकदा सांगा, मी देतो. नाही, प्रामुख्याने त्यांचं म्हणणं असं आहे की भुजबळ हे देशभर एक ओबीसीचे नेते म्हणून उदयास येत होते. त्यावेळेला राष्ट्रीय स्तरावर तुमचं नेतृत्व उदयास असत होतं आणि हेच कुठेतरी पक्षातील काही लोकांना अडचणीचं वाटत असावं. त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या खटल्यामध्ये पक्षाकडनं जेवढं सहकार्य व्हायला हवं होतं तेवढं झालं नाही. हां, असं स्पष्ट प्रश्न विचारला म्हणजे मला उत्तर द्यायला पाहिजे होतं. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे जरा थोडंसं आमचं IQ वगैरे ठीक आहे. प्रश्न असा आहे की मी तुम्हाला सांगतो की 95 एक तर समता परिषदेच्या सर्व कार्यक्रमांना पवारसाहेब हजर आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्या कार्यक्रमापासून 95 सालामध्ये ज्या वेळेला काँग्रेस पक्ष हरला त्यावेळेला आम्ही सगळे पवारसाहेबांना म्हणालो की मग काय करायचं आम्ही. समता परिषद तुम्ही म्हणता तर ते थांबूया का, विसर्जित कर. ते म्हणजे अजिबात नाही. हे तुमचं सामाजिक काम जे आहे हे जोमानं सुरू ठेवा. जिथे जिथे मला बोलवा तिथे तिथे मी येईल, तुम्ही सुद्धा काम सुरू ठेवा. ते रामलीला मैदानावर जो आहे 3 लाख लोकांचा मेळावा झाला देशव्यापी. पवारसाहेब होते ना तिथे हजर. त्यांना त्यांना चांगली कल्पना होती ना त्यांची. आणि त्यांनी जे समता परिषदेला जे आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे सांगितलं नाही तुम्ही काम करा, हे चांगलं काम आहे. सामान्य माणसांसाठी तुम्ही लढताय, त्यांची जागृती करताय, व्हायला पाहिजे. कसं म्हणता येईल तुम्हाला की हे असं झालं म्हणून तसं होतं.
भुजबळ निश्चित एक ब्रेक घेऊया आपण. ब्रेक नंतर छगन भुजबळ यांच्याबरोबरची ही मुक्त चर्चा अशीच सुरू राहणार आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय छगन भुजबळ यांच्याशी मुक्त चर्चामध्ये. पुढचे प्रश्न आहेतच. भुजबळ साहेब, आपण येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाल आणि खास करून तर नाशिकपासून ती सुरुवात होणार आहे. भुजबळ काय म्हणून भेटणार आहेत समर्थकांना? मी निर्दोष आहे हे पुन्हा सांगायला भेटणार आहेत का? ओबीसींचा नेता भेटणार आहे का? मराठा आरक्षणासाठी एक आंदोलन करणारा माणूस भेटणार आहे? असं आहे की मी दोषी आहे का निर्दोष आहे हे मी पुण्याच्या सभेत सांगितलेलं आहे. आता तुम्ही विचारता म्हणून मी त्याची चर्चा करतो आहे. परंतु मी तिथे प्रत्यक्ष जो जाणार आहे त्या नाशिक शहरामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि नंतरच्या काळामध्ये मला 2004 नंतर मी नाशिक जिल्ह्यातूनच जे आहे विधानसभेवर निवडून येतो आहे. पालकमंत्री मी 10 वर्ष नाशिकचा होतो, नाशिक जिल्ह्यात होतो. मला असं वाटतं प्रचंड काम जे आहे मी तिथे उभं केलं. काही काम अर्धवट राहिलं ते राहिलंच तसं आहे किंवा ते त्याचं मेंटेनन्स नाही किंवा मी जिथून निवडून येतो तिथे पाण्याचे प्रश्न जवळजवळ 60-70 काहीतरी काय टँकर सुरू आहेत. असे अनेक प्रश्न आहेत. मी जातो आहे तो त्या लोकांना भेटायला आणि नक्की परिस्थिती कशी आहे काय आहे त्यांचं जे माझ्यावर प्रेम आहे जसं तुमचं माझ्यावर आहे या म्हणतात तर ते पण सारखं म्हणतात या 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 तर त्यांना जाऊन तिथे भेटावं आणि त्यांचे प्रश्न काय समजून घ्यावं त्याच्यावर काही आपलं जे काही करता येईल ते करावं हा त्यातला मुख्य उद्देश आहे. बाकीचे जे प्रश्नाचे जे आहे ते त्याचं निरसन जे आहे मी पुण्याच्या सभेत केलं आहे. जे राहिलं ते तुम्ही येता इथे सुरू ठेवलेलं आहे. ते जाणारच आहे त्यांच्या पुढे. भुजबळ साहेब, असा एक प्रश्न आहे की तुमच्यावर कारवाई झाली म्हणून बाकीच्यांवरची कारवाई टळली अशी एक चर्चा आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की ह्याच काळात 2.25 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला पक्षातल्या इतरांची काही साथ लाभली का? त्यांच्याकडून विचारपूस झाली का? मला असं म्हणत ह्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं आहे की पक्षातील लोकांनी जे आहे अजित पवार साहेब सगळ्यांनी सतत विचारपूस केलेली आहे. काही ना काही कारणामुळे सुप्रियाताई सुळे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे विरोधी पक्ष होते आणि असे अनेक आमदार कुठे ना कुठेतरी भेटत होते. कुठे कोर्टामध्ये लावून भेटत होते, कुठे कायदेशीरपणे त्यांना ज्या वेळेला तुरुंगामध्ये येता येत होतं त्यावेळेला भेट होत होती. आणि बाहेर जे काय चाललेलं आहे आमच्या घरची मंडळींना भेटणं किंवा वकील कोण आहेत काय आहेत ह्या सगळ्याच्या चर्चा होतच होत्या ना. त्यामुळे जे आहे मी त्याचं मगाशी तुम्हाला सांगितलं प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. कुठल्या प्रश्नाचं उत्तर राहिलं आता तुमच्या? नाही मला तसं काही वाटत नाही कारण त्यांची जे आहे चौकशी झालेल्या आहेत. काही लोकांवर कारवाई झालेली आहे आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती जी आहे तिथं मी काय सांगणार त्याच्याबद्दल. देशभरामध्ये सुद्धा काही लोकांवर कारवाया सुरूच आहेत. नोटिसा गेलेल्याच आहेत अनेकांना. आधी दिल्लीच्या नेत्यांपासून सगळ्यांना गेलेल्या आहेत. चालू आहे ना कारवाई त्यांची. तिथं देशभर चालू आहे कारवाई. जिथे तिथे त्यांना वाटतंय तिथे ते कारवाई करतायत ना. अगदी माझे अर्थमंत्री चिदंबरम साहेब त्यांनासुद्धा ते बोलवत आहेत. अनेकांवर कारवाई आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणीसुद्धा जे आहे गांधी कुटुंबियांवर जे आहे चौकशा होतातच आहे. आता सगळीकडे चौकशा होत आहेत. त्याच्यामुळे काय आणि ते होऊ द्या. भुजबळ साहेब, एक चर्चा तुम्ही शिवसेनेत जाणार अशी होती त्याला एक कारण आता तुम्ही स्पष्ट केलेलं आहे पुण्याच्या सभेमध्ये की तुम्ही राष्ट्रवादीत राहणार. शरद पवारांचा हात काही तुम्ही सोडणार नाही, साथ सोडणार नाही. पण नाशिकमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार पडला
मग भाजपची साथ नसताना शिवसेना उमेदवार तिथे जिंकला. त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला मिलिंद नार्वेकर येऊन भेटले होते. तर नेमकं त्यामागे काही गणितं होती का आणि या सगळ्याचा परिणाम तिथे झाला का? कारण त्यावरून चर्चा होती की तुम्ही शिवसेनेत जाल किंवा त्या अर्थाने. अहो, त्याच्या आधी जसे मिलिंद नार्वेकर भेटले तसे आमचे उमेदवार ते सहाने ते भेटले, जयंतराव पाटील भेटले, हे सगळी मंडळी भेटली ना हॉस्पिटलमध्ये मला. त्यामुळे असं कसं म्हणता येईल? हां, आता कदाचित ते दराडे जे आहेत माझ्याच मतदारसंघामधले आहेत, म्हणजे येवल्यामध्ये, आणि गेली अनेक वर्ष जे आहेत ते माझ्यासाठी काम करत होते. प्रेमापोटी ते बोलले असतील. भुजबळ साहेब, अहो, मी कसं मदत करीन? माझा पक्षाचा उमेदवार असताना मी कसं मदत करीन? बरं, मी हॉस्पिटलमध्ये त्या बेडवर पडून मी काय मदत करणार? म्हणजे आता तरी बरा आहे, बोलतो तरी, एवढं सुद्धा बोलू शकत नव्हतो मी. भुजबळ साहेब, तुमच्यावर काही आरोप झाले न्यायालयामध्ये महाराष्ट्र सदनाच्या संदर्भात, किंवा परदेशात खाणी घेतल्या किंवा अवैध मार्गाने संपत्ती जमवली वगैरे अशी. या आरोपांना तुम्ही कसे उत्तर देताय? कोर्टात आरोप झालेले आहेत, तर म्हणजे किंवा एफ आय आर माझ्या, तर कोर्टामध्ये उत्तर देतो आहे, वकील वगैरे उभे करून, की हे कसं चुकीचं आहे आणि हे आरोप कसे खोटे आहेत, त्याला उत्तर देतो आहे. अगदी महाराष्ट्र सदनाच्या बाबतीमध्ये सर्वसामान्यांना कळेल म्हणजे अशी एकच गोष्ट, ह्या महाराष्ट्र सदन एवढंच चांगलं निर्माण झालं, अगदी एवढं सुंदर. RTOचं ऑफिस अंधेरीचं तुम्ही पाहण्यासारखं आहे, हायमाऊंट बांधून झालं. हे असे अनेक कामं जे आहेत त्या एकाच प्रस्तावामध्ये होती, आणि तो प्रस्ताव तो कॉन्ट्रॅक्टर काय मी नेमला नव्हता. अंधेरीच्या त्या झोपडपट्टीमध्ये एक RTOचा टेस्टिंग ट्रॅक, त्याच्या आजूबाजूची सगळी जमीन जी आहे झोपडपट्टीने व्यापलेली होती. त्या झोपडपट्टीचे डेव्हलपमेंटचे राईट्स जे आहेत, अधिकार मिळावेत म्हणून चमनकर बंधू जे आहेत ते रामराव अधिक साहेबांपासून तर विलासरावांपर्यंत सतत प्रयत्न करत होते. त्यांना ते 2004मध्येच RTOने आणि SRAने संपूर्ण अधिकार संपूर्ण जागेचे दिलेले होते. त्याच्यामध्ये हा ट्रॅक जो होता तो FSI जो धरलेला नव्हता हिशोबात, आणि त्यावेळेला हे RTOचे अधिकारी हे आमच्या अधिकाऱ्यांना भेटले, मंत्रीसुद्धा येऊन भेटले, आणि सांगितलं हा जो FSI शिल्लक राहिला आहे, तर सरळपणे आता काय आहे आतापर्यंत की झोपडपट्टीवाल्यांना घरं बांधून देणं आणि तेवढ्याच FSI जो बिल्डरने बांधणं आणि ती घरं विकणं. सरकारला काहीच मिळत नाही. पण आम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांना आमचं ऑफिस या FSIमधून तो त्याला द्या, आणि त्याच्या समोर की आमचं घरं बांधून द्या किंवा आम्हाला ऑफिस बांधून द्या, अशी मागणी त्यांनी केली. त्या मागणीवर चर्चा होत असताना महाराष्ट्र सदनाचा विषय जो आहे तो समोर आणला गेला. तर त्याच वेळेला महाराष्ट्र सदनाचं काम 2004मध्ये सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत कमिटीनं एका कंत्राटदाराला दिलं होतं. नोबल कन्स्ट्रक्शन हे त्याचं नाव. त्याच्यामध्ये महाराष्ट्र सदनाची जी जागा आहे त्याच्यामध्ये 50% सदन बांधा आणि 50% तुमचं हॉटेल निर्माण करा, अशा रीतीचा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ठराव मंजूर झाला. मी त्यावेळेला मंत्रीसुद्धा नव्हतो, राजीनामा दिलेला होता मी. खरं त्यावेळेला त्या ल्युटन्सचे जे नियम आहेत त्याच्यामुळे ते हॉटेलची काय उंची वाढवू शकत नव्हते. त्यावेळी तो कॉन्ट्रॅक्टर काम करू शकला नाही. त्याचे पैसे जे होते ते फोरफिट करण्यात आले. बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना त्याची कल्पना होती. ते म्हणाले आज ते पडलेलं आहे आमचं काम, ते पण याच्यातच कर ना, FSI तेवढाच तो SRAने द्यायचा. विलासरावांनी सुद्धा त्यांना सांगितलं अरे करून टाका रे, काय थोडंसं पैसे जास्त खर्च होतील. आता ते चमनकर बंधू बिचारे ठीक आहे, आता एवढे सगळे सांगतायत, त्यांनी हो म्हणाले. आणि मग जे आहे तो प्रस्ताव जो आहे एकूण, म्हणजे त्यावेळेला त्या जमिनीची किंमत, फक्त जमिनीची ही 40 कोटी रुपये काहीतरी अंदाजे रेडी रेकनरच्या प्रमाणे होती. ती जमीन सरकारकडेच राहणार, फक्त त्याच्यावरचा FSI
जो निर्माण निघतो तो त्या डेव्हलपरला मिळणार. तो FSI त्याने मलबार हिलला नाही वापरायचा, त्याच झोपडपट्टीमध्ये वरच्या माळ्यांवर वापरायचा. पण त्याची किंमत जी हळूहळू आमच्या लोकांनी वाढवत नेली, ती कॅबिनेटमध्ये जेव्हा प्रस्ताव गेला तर म्हणजे हाय माउंटसुद्धा त्याच्यामध्ये बांधा आणि काय 4-5 कोटी आणखी उरतील तर इतर काय बिल्डिंग बांध. त्याची किंमत वाढवत 100 कोटी झाली. 100 कोटीमध्ये या इमारती बांधून द्यायचं ठरलं. आता त्याच्यापेक्षा त्यांचा जास्त खर्च झाला असेल, परंतु पैशाचा काही व्यवहार कंत्राट ठरलेलंच नाही आहे. तुला एवढा FSI देणार म्हणजे एवढाच FSI देणार, तू आम्ही चांगलं काम करून दे. आमचं म्हटलं तर चूक. छगन भुजबळ मंत्री होता, बांधकाम मंत्री, त्याने जर उत्तम रीतीचं जे आहे हे सदन झालं पाहिजे म्हणून लक्ष घातलं. अगदी राजा केळकर म्युझियममध्ये प्रवेशद्वारावर लाकडी मगरी अशा लावलेल्या आहेत, त्या अशा मगरी, परंतु ते रेड स्टोनमध्ये जे आहेत लाल दगडामध्येच पाहिजेत. इथून तर ते फाउंटन्स पाहिजेत, त्याला जे आहेत वेगवेगळ्या कमानी पाहिजेत. राजस्थानचे महाल, होळकरवाडा, सगळ्यांचे फोटो आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आणि आज पंतप्रधानांपासून सगळ्यांना ते अतिशय आवडतं आहे. ते जात आहेत, मीटिंग घेतात, आनंदाची गोष्ट आहे. परंतु आणि ह्या दुसऱ्या 2 इमारतीसुद्धा जवळजवळ पूर्ण झाल्या. RTO ऑफिस तर वापरामध्ये आहे. या पोटी त्या कंत्राटदाराला आजपर्यंत 1 फूटसुद्धा FSI दिलेला नाही. 1 रुपयासुद्धा ट्रेझरीमधून तुमच्या खजिन्यातून खर्च झालेला नाही. 1 इंच जमीनसुद्धा त्याला दिलेली नाही. भ्रष्टाचार झाला कसा काय? आणि त्याच्या कामाची 100 कोटी रुपये तुम्ही किंमत ठरवली आणि ईडीचे लोक 850 कोटी रुपये माझ्याकडे शोधून राहिले. कुठून त्यांना मिळणार 850 कोटी रुपये? मिळत नाही म्हणून त्यांनी मी आमदार नव्हतो त्यावेळेचं माझं घर ते अटॅच, माझ्या आजीचा भाडेपट्टीची जागा पंकजच्या नावाने केली अटॅच. तो समोरचा जो आमच्या वरळीला सोसायटी आहे आमदारांची सोसायटी, पैसे अजून भरतो अटॅच. नाशिकच्या जमीन जी आहे तिथे 70 सालामध्ये आमच्या मामांची जी जमीन 15,000 रुपये 10,000 रुपये एकरने त्यांनी आम्हाला दिली. पाणी नव्हतं, लाईट नव्हतं, रस्ता नव्हता, काही नव्हतं त्या भागात, काहीच नव्हतं. सिडको नव्हती, काही नव्हतं. शहरापासून अतिशय लांब अशी ती जागा होती. त्यावेळेस जागेला किंमत नव्हती. आता त्या जागेची किंमत वाढली, करोड रुपये झाली. त्याच्यामध्ये माझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? ते आपोआपच वाढले. बस म्हणे तुम्ही तुमच्या जागेची किंमत एवढी आहे अटॅच. कशासाठी? 100 कोटीचं कंत्राट दिलं, त्यांनी कामं केली एवढी सगळी. 850 कोटी माझ्याकडे शोधत आहेत. अजूनही जे भेटेल ते आपले अटॅच करायचे. काय चाललं? भुजबळ साहेब, सार्वजनिक जीवनामध्ये वावरणाऱ्या माणसांना नेहमीच एक आव्हान असतं हे प्रतिमा संवर्धनाचं. आणि दुसरी गोष्ट असते की त्यांना स्वतःसाठी वेळ नाही मिळत, नेहमी ते स्ट्रेसमध्ये असतात. तर भुजबळ साहेब जेलमध्ये गेल्यानंतर भुजबळ साहेबांचं स्ट्रेस मॅनेजमेंट कसं होतं आणि एकांत मिळाल्यानंतर भुजबळ साहेबांना महाराष्ट्र कसा दिसत होता? नाही, माझं तुरुंगातलं आयुष्यात आता जावे त्याच्या वंशाकडे. पण ठीक आहे, जी वेळ आलेली आहे तर ती आपल्याला घेऊन तर नेलं पाहिजे. एक म्हणजे सकाळी आपलं जे काय थोडंसं चालायला जागा म्हणजे तिथं चालणं, परत वर्तमानपत्रातून तिथं काय TV वगैरे नव्हता. नंतर पण एक TV आणून ठेवला अलीकडे 6 महिन्यापूर्वी, त्याच्यावर फक्त दूरदर्शनचेच कार्यक्रम काय. म्हणजे त्यामुळे पंतप्रधान मोदी, जेटली साहेब, व्यंकय्या नायडू, आता जे राष्ट्रपती साहेब यांची बरीचशी भाषणं जवळजवळ पाठ होता आली होती माझी. तर वर्तमानपत्र मात्र मिळायची, इंग्रजी, मराठी. मग 2-3 लोक होतो आम्ही. मग तू 4 वर्तमानपत्र तुझ्या खात्यावर, 4 तुमच्या, 4 तुमच्या, सगळी वर्तमानपत्र. 12-1 वाजेपर्यंत जे आहे ते वर्तमानपत्र वाचायचं. त्यातलं सगळं मराठी पुस्तक वाच, मग इंग्रजी पुस्तक वाच, काय वाटलं तर थोडंसं लिहून ठेव. काय असं दिवस गेले. आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे हे तुम्ही जे काही लिहित होता, दाखवत होता, ते प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आमच्यासमोर येत होतं, दिवस जात होता.
राज्य सरकारला 3.5 वर्ष पूर्ण झाले आहेत, केंद्राचा 4 वर्षाचा कारभार पूर्ण झालेला आहे. या दोन्ही सरकारबद्दल काय तुमचं आकलन आहे जेलमध्ये बसून? अतिशय उत्तम, अतिशय चांगलं चाललेलं आहे. आमचे CM म्हणा, फडणवीस साहेब किंवा मोदी, दोघेही जे आहे अतिशय मॅच्युअर आहेत, हुशार आहेत, चांगलं बोलतात, चांगल्या योजना मांडतात, चांगलं काम करतात. चांगलं आहे, काय बोलायचं, चांगले चांगले निर्णय घेतात, ते लोकांपर्यंत पोचतात. चांगल्या चांगल्या योजना राज्यातल्या देशातल्या शेवटच्या माणसांपर्यंत पोचतात चांगल्या रूपानं. आणखीन काय पाहिजे? सर्व सुखी आहेत, आनंद आहे. आजचे दिन आले तुमच्या लेखी, उपासात्मक आजचे दिन आहे. या सगळ्यामध्येच किरीट सोमय्या देखील या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते. तर आता तुम्ही बाहेर आल्यानंतर किंवा मधल्या काळात तुमचं काही बोलणं झालं का? ते तुम्हाला भेटले का? तर मला तर काय भेटलं नाही, आणि भेटले तर बोलू. ठीक आहे, त्यांचं काम त्यांनी केलं, आमच्या नशिबामध्ये होतं ते आम्हाला प्राप्त झालं, म्हणून तर मी त्या दिवशी म्हटलं नाही, हर फिक्र को धुए में उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ देता. भुजबळ साहेब, 2 वर्ष तुम्ही तुरुंगात होता, अनेकांनी तुम्हाला भेटले असतील, मदत केली असेल. तुम्हाला या काळात गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांची कधी आठवण झाली का? ते बाहेर ते असते तर तुम्हाला नक्की मदत केली असती का? तुमची पाठराखण केली असती का? नाही, ते बाहेर असते तर म्हणजे काही जरी झालं तर दोघांचं पण माझ्यावर होतं. आणि एक तर कदाचित अटक झाली पण नसते, आणि कदाचित झाली तर लवकर बाहेर आलो असतो, कारण ते सरकार पक्षाचेच होते ना. आजच्या सरकार पक्षात केंद्रात होते, इथे होते, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जास्त जे अधिकार किंवा बोलण्याचे जे निर्णय घेण्याचे अधिकार जे आहेत ते मंत्रिमंडळाच्या द्वारे किंवा इतर त्यांच्या व्यवस्थेच्या माध्यमातून वापरले असते त्यांनी. आणि नक्की मला असं वाटतं की दोघे असते तर त्याचा झाला असता काही उपयोग. परंतु आम्ही सगळे विरोधी पक्षात, अगदी पवार साहेबांसहित, त्यामुळे त्या पक्षातल्या लोकांचं एवढ्या याने मजबूतीनं सांगणारे बाळासाहेब ठाकरे किंवा मुंडे नव्हते, त्यांची उणीव होतीच नाही. भुजबळ साहेब, 1980पर्यंत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये फारसं असं काही स्थान नव्हतं. पुढे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली. आज महाराष्ट्राच्या युतीमध्ये जे आहे, जी 4 लोक होते त्याच्यामध्ये मी होतो. आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वात जास्त आमदार आहेत, सर्वात जास्त महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा या त्यांच्या ताब्यात आहेत. आणि ही सर्व परिस्थिती बघितली की ती मराठीतली म्हण आठवते, काना मागून आली आणि तिखट झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्या किंवा शिवसेना असू द्या, हे मूळ महाराष्ट्राच्या मातीतले पक्ष आहेत. का नाही या पक्षांना भारतीय जनता पक्षासारखं यश मिळवता आलं, आपला आवाका वाढवता आला? कुठे कमी पडले हे 2 पक्ष? आता अनेक कारणं असू शकतात. कदाचित कोणाचा करिश्मा जरा जास्त चालतो, कदाचित अनेक वर्ष जे आहे सत्तेत असल्यामुळे लोकांमध्ये जो आहे थोडासा विरोध निर्माण होतो, हे यांनी केलं नाही, ते केलं नाही, आणि त्या सरकारच्या विरोधामध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारे भाष्य करीत जे आहेत, लोकांची सहानुभूती विरोधी पक्षाला ते मिळत असते. असं काही नाही की एकाच लोकशाहीमध्ये एकच पक्ष एकाच वेळेला राहील. दिल्लीमध्ये किती वेगवेगळे पक्ष आले, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी कुठे होत्या? आज आहेत ना. तर वेगवेगळ्या ठिकाणी कुठेही गेलं तरी राजकारणामध्ये अपडाऊन्स असायचेच. त्याच्यामुळे आज हे आले, ते बसलेले आहेत. काय आता पुढे आणखी भविष्यात काय दडलं हे काय सांगावं? तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. भुजबळ साहेब, परवाच्या पुण्याच्या सभेत तुमचा जो मूड होता, तुमची थेट तुम्ही केंद्र सरकार, राज्य सरकारवर टीका केलीत. टीका केली, उपासात्मक टीका होती ते. हे असं होतं, काहीतरी जोडतात मला. 15 लाख मिळाले तुम्हाला, तुमच्या खात्यात आले. तिथून तुमचा तो गिअर गेला आणि तो अगदी गाडी 100च्या वर गेली. तर विषय असा आहे की त्या सभेमध्ये तुम्ही
एवढे आक्रमक होतात, म्हणजे तुम्ही थेट अंगावर घेतल्यात राज्यातील आणि केंद्रातील सरकारला, तुम्ही सध्या जामिनावर बाहेर आहात, याचा त्रास होईल असं वाटत नाही? नाही, ही आठवण तुम्ही मीडियामधून मला सारखी करून देता पहिल्या दिवसापासून. म्हणजे लोकांनी सत्कार करायचं ठेवलं, अजून लक्षात ठेवा ते जामिनावर बाहेर आहे. लक्षात, मला माहिती आहे ना मी जामिनावर बाहेर आहे. हां, आणि माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे की ज्या वेळेला याचा ही ट्रायल होईल, ज्या वेळेला केस चालेल, त्यावेळेला आम्ही सगळे जे आहेत निर्दोष बाहेर येऊ. किंवा सरकार दरबारी असेच जे आहे जे निर्णय झाले ते एकदा सांगितलेलं आहे की याच्यामध्ये काहीही तथ्य नाही आरोपामध्ये, आणि तेच लोक जे आहे नंतर वर्षानंतर जो आहे दुसरा अहवाल देतात की नाही याच्यामध्ये तथ्य आहे, FIR करा, अरेस्ट करा. हे सगळं कोर्टाच्या समोर कागदपत्रे येतीलच ना. सगळी जे आहे जोपर्यंत ट्रायल होत नाही, त्याची केस सुरू होत नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी लहान लहान जे आहेत ते पुढे येणार नाही. आता हे बोलणं सोपं आहे, 25,000 कोटी रुपयाचा घपला, 10,000 कोटी रुपयाचा घपला, का तुम्ही आपले लागले सगळे कामाला, आहे की नाही? कुठे गेले 10,000 कोटी, कुठे गेले 15,000 कोटी? आणि त्यांचे हे बघा काय म्हणतात ते चार्जशीट आहे का त्याच्यामध्ये, ते 25,000 कोटी, 10,000 कोटी, 5,000 कोटी कोणतीले आरोप. आणि लोकांमध्ये जे आहे सातत्याने आरोप केल्यानंतर लोकांच्याही डोक्यात बसतं, हो झालं असेल म्हणून जर अटक झाली असेल ना असं काय करणार. गोबेल्स नीतीमध्ये अनेक लोक हुशार असतात, आज अशी ती गोबेल्स नीती वापरतात आणि त्याचे काही लोक बळी ठरतात. मी त्यांच्यापैकी दोन प्रश्न आहेत. एक तर लोकसभा निवडणुका आता समोरच येऊन ठेपलेल्या आहेत. छगन भुजबळ हे राष्ट्रीय राजकारणात जाणार का महाराष्ट्रातच राहणार? आणि दुसरा प्रश्न की आधी जसे तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये होतात, आता पुन्हा तसं चित्र बघायला मिळेल का विधानसभा निवडणुकीच्या काळात? मी कुठल्याही शर्यतीत नाही, तसं नव्हतं सुद्धा. जो मिला उसको मुकद्दर समझ लिया, और क्या, जो खो गया उसको भुलाता चला गया असं सांगितलं. तर काय बोलायचं, मी संतुष्ट आहे. अहो मी एक लहान मनुष्य, लहानपणी आई वडील वारलेले, काही आठवत नाही तेव्हा, आणि माझगावच्या पत्र्याच्या चाळीमध्ये मी लहानाचा मोठा झालो. तिथून जे आहे म्युन्सिपाल्टी शाळेत शिकलो, एल्फिन्सन टेक्निकल हायस्कूल, VCTI कॉलेज, आणि तिथून जे आहे शिवसेनेच्या पहिल्या मिटिंगला गेलो आणि तिथून काम सुरू झालं. हळूहळू शिवसेनेत असताना नगरसेवक झालो, 2 वेळा ह्या मुंबई शहराचा महापौर झालो, तो सुद्धा एक रेकॉर्ड आहे. आमदार झालो, आमदार महापौर होणे हा सुद्धा एक प्रकारचा रेकॉर्ड आहे. नंतर काँग्रेसमध्ये आलो तर तिथे सुद्धा विरोधी पक्ष नेता झालो, उपमुख्यमंत्री झालो, होम मिनिस्टर झालो. ठीक आहे, जे मिळालं ते नशीब, बाकीच्याचीच काय मला काय परवा नाही. नाही, पण भुजबळ साहेब, परवाच्या पुण्याच्या सभेमध्ये तुमचं ते पहिलं भाषण झालं, त्यांनी अगदी वातावरण बदलून गेलं, आणि भुजबळांमध्ये ती जुनी ताकद अजून कायम आहे, जे भुजबळ या राज्यातलं वातावरण बदलू शकतात. तर या भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित करू शकेल का? पहिल्यांदा मी तुमचा आभारी आहे की तुम्ही म्हणालात की बाबा भुजबळां जे आहे आता पहिला जोश दिसतो आणि त्याचा काहीतरी परिणाम ते करू शकतात. ह्या कॉमेंटबद्दल मी आभारी आहे. तिथे कार्यकर्ते जे होते त्यांच्या त्या सगळ्या रिॲक्शन्स होत्या. असं आहे ना की अजून निवडणुका यायच्या आहेत, त्याच्यामध्ये जे आहेत युती व्हायची आहे, कोण कोण निवडून येतं आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की बस आपलं काम करत राहिलं पाहिजे. जे मिळेल ते ठीक आहे, नाही मिळालं तरी ह्यामध्ये एवढा मी संपृक्त आहे की आनंदी आहे मला. त्याच्यासाठी भांडणं वगैरे काय जे आहे तो काही प्रश्न येत नाही. राष्ट्रीय राजकारणात म्हणाल तर तो काय खासदार झाल्यानंतरच होतो? तुम्हाला कल्पना आहे, मी रामलीला मैदानावर मिटिंग घेतली. पटनामध्ये जे आहे जवळजवळ 6 ते 7 लाख लोकांची रेकॉर्ड मिटिंग बिहारमध्ये झाली, जयपूरमध्ये झाली, आंध्रमध्ये झाली, UPमध्ये झाली. मी आहे ना, सगळीकडे जातो, काम करतो. काम करण्यासाठी ज्याला काम करायचं तो कुठल्याही मार्गाने काम करतो.
त्याला त्यासाठी ते पदच पाहिजे असा काहीही भाग नाही. त्यामुळे काम करत राहणार. मिळालं नशिबावर ठीक आहे, चल. भांडण नाही, स्पर्धा नाही, बाकी आता काय. महाराष्ट्रात काल जेवढा जातीय सलोखा होता तेवढा आज राहिलेला दिसत नाही आणि उद्या तो तितका टिकेल की नाही याबाबत कोणी ठामपणे सांगू शकत नाही. मला असं वाटतं की ठीक आहे. भुजबळ साहेब, याला जोडूनच माझा प्रश्न आहे. यांनी म्हटलं की जातीय सलोख्याचा यांनी प्रश्न विचारला. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण या सगळ्यांची घोषणा पुण्याच्या सभेत तुम्ही केली. तर या आरक्षणाच्या मुद्द्याने हे जातीय सलोखा वाढत जाणार की कमी होत जाणार? कारण तुम्ही आता म्हटलेत की मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे, 50% वरती आरक्षण न्यायला पाहिजे, म्हणजे त्यांनाही आरक्षण मिळेल आणि बहुजन म्हणजे ओबीसीचं आरक्षणही कमी होणार नाही. तर या सगळ्या याच्याने हा सलोखा टिकणार का? महाराष्ट्रातला सलोखा काही अशा प्रासंगिक गोष्टीमुळे त्यावेळेच्या याच्यामुळे असं वाटतं आपल्याला. पण एक लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. ज्यांनी लहान सहान समाजाला एकत्र घेऊन जे आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा महात्मा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. म्हणजे एवढं भाग्य जे आहे, म्हणजे अनेकांची नावं घेतली, महर्षी धोंडो केशव करू, पण सगळ्यांची नावं अनेक असे होते, विठ्ठलरामजी शिंदे वगैरे वगैरे. ह्यांचं बाळकडू जे आहे महाराष्ट्रातल्या जे आहे खेड्यापाड्यापर्यंत जे आहे त्यांचे विचार पोचलेले आहेत, त्याच्यावर हा महाराष्ट्र महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे ह्या काही थोडंफार तात्पुरत्या काही गोष्टी घडत असतील, परंतु हा जो फॅब्रिक आहे जो आहे एकत्र राहण्याचा, सगळ्यांना बरोबर घेण्याचा, याच्यामध्ये फार मोठा फरक पडेल असं मला तरी काय वाटतं. काही लोक प्रयत्न करतील, काही लोक प्रयत्न करू शकतात, मग ते धार्मिक याच्यावर सुद्धा प्रयत्न करणार, निवडणुकीसाठी सुद्धा काही प्रयत्न करतो. पण महाराष्ट्रातली जनता अतिशय विचार करणारी आहे आणि फुले शाहू आंबेडकर छत्रपती जे आहे त्यांच्या रुमारोमामध्ये आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती चिंता करायचं कारण नाही. असे जे कोणी करतील वातावरण बिघडवण्याचं, ते थांबवण्याचं काम आम्ही सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. सतत मिनटाला काही ना काहीतरी घडणाऱ्या आणि सतत माणसांमध्ये असणाऱ्या अशा क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, तर कुठेतरी एकांतवास हा खूप कमी मिळतो या क्षेत्रात. तर तुरुंगात असताना कुठेतरी एकांत जेव्हा अनुभवत होतात तेव्हा स्वतःचं आत्मपरीक्षण तुम्ही केलं का? आणि बाबा काय चुकलं, काय नाही, काय विचार केलात त्याबद्दल? आता आत्मपरीक्षण करायला काही तुरुंगातच जायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही घरी जाऊन सुद्धा, ऑफिसमध्ये बसून सुद्धा आत्मपरीक्षण करू शकता. आणि ठीक आहे, मी जे माझं आत्मपरीक्षण जे करायचं ते मी त्यावेळेला केलं, आताही करतो आहे, पूर्वीसुद्धा करत होतो. त्यामुळे जे आहे मला एवढंच म्हणायचं आहे की ही जी परिस्थिती जी आहे ही निर्माण व्हायला नको होती माझ्या बाबतीमध्ये. हे दुःख जे आहे मिळायला नको होतं. मला ज्यांनी ज्यांनी ते दुःख दिलं, ते कोणी दिलं, काय दिलं, हे हळू बाहेर येईल. एवढं सांगेन, जो दर्द तुम हमें किश्तों किश्तों में दे रहे हैं वो आलम क्या होगा जब हम उसको ब्याज के साथ अदा करेंगे. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की तुरुंगात काही लिहित होतो, तुरुंगात काही लिहित होतो असा मगाशी तुम्ही उल्लेख केलात. काय लिहित होतात? काय नाही, लहान लहान गोष्ट, अतिशय लहान. मी काही लेखक नाही, बोलतो खूप, लिहायला मला होतच नाही. एवढं आज काय झालं, आज काय झालं, आज वर्तमानपत्रात ही गोष्ट आलेली आहे वगैरे वगैरे, अशा काही नोंदी काय करून ठेवायच्या. काही पत्र जे आहे शकते ना, काही असतील सामाजिक प्रश्न किंवा काही आमदार म्हणून करायचं काम, तर ते विधानसभेमध्ये जे आहे ते प्रश्न वगैरे पाठवणे, ठराव पाठवणे वगैरे वगैरे, मुख्यमंत्र्यांना लिहिणे, इतर ठिकाणी लिहिणं, हे सगळं काम चालायचं. बाकी असं काय ज्ञानीपत्र म्हणजे पंडितांसारखं लिखाण मला काही जमत नाही, ते होत नाही. त्याच्यामुळे तसं काही नाही आहे. म्हणजे ती डायरी तपासण्यात तुम्हाला काही इंटरेस्ट येण्याचं काही कारण नाही.
तुम्ही एवढं ते बिनकामाचं काम आहे सगळं. मुख्यमंत्र्यांनाही खूप पत्र लिहिली तुम्ही तुरुंगातून, ती आमच्यापर्यंतही पोहोचत होती. त्याला रिस्पॉन्स कसा होता मुख्यमंत्र्यांकडनं? मला असं वाटतं की त्यांच्या पद्धतीनं जे आहे ते रिस्पॉन्ड करत होते. ते काय इतर मंत्र्यांना सुद्धा लिहित होते. काही मंत्री त्याच्याकडे चांगलं लक्ष देत होते, काही थोडं दुर्लक्ष करत होते. काहींनी लक्ष देऊन सुद्धा काहींना जमलं नसेल, पण ज्यांनी प्रयत्न केले ते सगळ्यांचे आभार. काही राजकारण्यांनी अलीकडच्या काळात आत्मचरित्र लिहिली. शरद पवार साहेबांचं आत्मचरित्र आलं, तर आत्मचरित्र लिहावं आणि आपला जो सगळा प्रवास आहे, एका सर्वसामान्य कुटुंबापासून सुरू झालेला प्रवास तो उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेला आणि राज्यभरातलं एक नेतृत्व जे तुम्हाला मिळालं, हे सगळं आत्मचरित्रातनं मांडावं असं तुम्हाला वाटत नाही का कधी? तुमची ही सजेशन आहे का असं करा? हा आत्मचरित्र लिहिलं तर हा सगळा प्रवास येईल असं वाटतं. विधानसभेच्या मध्ये बोलत सांगतो, दिस इज सजेशन फॉर ॲक्शन. बघू. भुजबळ साहेब, शिवसेनेसोबतचे तुमचे संबंध आत्ता कसे आहेत? हां, शिवसेनेसोबतचे तुमचे संबंध आत्ता कसे आहेत? शिवसेना, BJP, काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी, जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्यांशी माझे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत. सगळे लोक मला भेटतात, सगळे लोक जे आहेत सहवेदना जे आहेत प्रकट करतात. त्या माझ्या संबंधामध्ये कुठेही खंड पडलेले नाही. राजकारणाच्या स्टेजवर आल्यानंतर, मंचावर आल्यानंतर ते त्यांची जी काही आयडिओलॉजी असेल ते बोलतात, माझी काही आयडिओलॉजी असेल ती मी बोलतो. बाकी ते आम्ही विरोधी पक्ष आहोत, शत्रुपक्ष नाहीत आमचे. हे लक्षात घ्या. शत्रुपक्ष म्हणणं वेगळं, विरोधी पक्ष आहेत, आम्ही विरोधी आहोत. तर ते तेवढ्या पुरतंच असतं, बाकीचं प्रेम आहे सगळ्यांचं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आजची जी शिवसेना आहे ती शिवसेना तुम्हाला कशी दिसते? मला सांगा ना, कुठे म्हणजे काय कमी झालेली कुठे दिसली का तुम्हाला? हे तर तुम्ही अनेक लोक बोलत होता की बाळासाहेबांनंतर शिवसेनेचं काय, आणि कदाचित तुम्ही जो काढला जर सगळे त्यावेळेचे वर्तमानपत्र, तर मी अनेक वेळा बोलतो की शिवसेना जी आहे त्याची मुळं जी आहे अशी बाळासाहेबांनी जी आहेत घट्ट रोवलेली आहे. शिवसेना जी आहे संपणार नाही. आणि उद्धव ठाकरेंनी जे आहे त्यांच्या परिणाम जे काही शांत डोक्यानं जे काही काम केलेलं आहे, शेवटी त्याचं मोजमाप यंत्र काय आहे, थर्मोमीटर काय, किती लोक कुठे निवडून आले हेच आहे ना. मग ते पहा आणि पूर्वीच्या जे काही निकाल आहे त्याच्यासमोर ठेवा. मग तुम्हाला असं वाटलं की नाही की उद्धवजी ठाकरे यांनी सेटा चांगल्या रीतीने सांभाळले आहे, पोचले. कोणाचं मत घेण्याऐवजी तुम्ही पेपर जे बघा ना, मागच्या आणि पुढचे आहे कम्पॅरिझन करा ना, तुलना करा, कुठे कमी पडलेले आहे. आजपर्यंत तरी ते आहेत, व्यवस्थित चाललेलं आहे. आणि माझ्या सगळ्यांनाच शुभेच्छा. भुजबळ साहेब, एक वेगळा प्रश्न आहे. मगाशी तुम्ही महापौर पदापासून ते अगदी उपमुख्यमंत्री पदापर्यंतचा उल्लेख केला तुमच्या स्वतःच्या कारकिर्दीचा. तर तुम्ही गृहमंत्रीसुद्धा होतात. आत्ता सध्यासुद्धा महाराष्ट्रामध्ये क्राईम रेट जो आहे किंवा गुन्हेगारी जे आहे ते थोडीशी वाढताना दिसते. तर सध्याच्या गृहमंत्र्यांबद्दलचं तुमचं आकलन कसं आहे? मला तर काय वाढलेली काय दिसली नाही बा. मला अजिबात कुठे काही जे आहे गुन्हेगारी दिसत नाही. उत्तम काम चाललेलं आहे. मगाशी सांगितलं, परत त्या प्रश्नाला मी काय उत्तर देणार? भुजबळ साहेब, राष्ट्रवादी पक्ष नेहमी समता आणि समानता या दोन गोष्टींचा नेहमी पुढाकार करतो. 1995 साली भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचं ज्यावेळी पहिलं सरकार आलं होतं त्यावेळी असं वक्तव्य करण्यात आलं होतं की आता हे राज्य महाजन आणि जोशींच्या हातामध्ये द्यायचं का. आणि आता अलीकडेच सांगायचं झालं तर काही महिन्यांपूर्वी म्हणा किंवा एक वर्षभर त्याला झालं असेल, कोल्हापूरचे संभाजी महाराज यांना ज्यावेळी राज्यसभेवरती घेतलं त्यावेळी तुमच्या पक्षप्रमुखांनी असं स्टेटमेंट केलं होतं की पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायची, आता पेशव्यांनी छत्रपतींची नेमणूक केली. जो पक्ष अशा प्रकारे समता आणि समानतेच्या गोष्टींचा पुढाकार करतो त्या पक्षाकडनं अशा प्रकारचे स्टेटमेंट येणं हे कुठेतरी एक सोशल इंजिनिअरिंगचा भाग वाटतं. कधी कधी जे आहे, आता खरं म्हणजे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. पण कधी कधी हे काय पण लक्षात घेत नाही की बा हे एक बोलण्याचे जे आहे त्याच्यामधला जो आहे की पूर्वी खरोखरच काय व्हायचं, अरे आता बघा कसं उलटं होतं. बोलले असतील तर काय त्याच्यामध्ये एवढं काय चुकीचं काय. आता म्हणजे पूर्वी काय असायचं की छत्रपती जे आहेत पेशवाईची वस्त्र द्यायची. आता त्या छत्रपतींना जे आहे
पेशवे जे आहेत राजे एवढंच ते बोलले. काय त्याच्यात म्हणजे काय मला त्याच्यामधून कुठून तरी एक जातीय संकेत देण्याचा प्रयत्न केला गेला होता असं म्हणायला वाटतं. अहो जातीय जे आहे हा जातीयवाद जो आहे हा हजारो वर्षापासून या देशामध्ये जे आहे त्याच्याबद्दल कुणा एकाला काहीतरी तुम्ही जातीयता वाढवणं हे बोलणं मला तरी काय वाटलं. उलट पवार साहेबांनी जे आहे सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बाबतीमध्ये प्रेमच दाखवलेलं आहे. भुजबळ साहेब, त्या दिवशी तुम्ही भाषणातही उल्लेख केलात की मी यापुढे रस्त्यावर आंदोलनातही तुम्हाला दिसेन. तर काय तुमच्या डोक्यात आहे त्या संदर्भात? आता आज तर काय डोक्यात म्हणजे आज नाशिकला जायचं आहे रस्त्याने. तो रस्ता मला उद्या खुणावतो आहे. त्या रस्त्याला अगोदर जातो. बाकीचे त्या रस्त्यावर काय करायचं वगैरे ते हळूहळू ठरेल सांगून. तुमच्या मनात अशी इच्छा आहे का पूर्ण राज्याचा दौरा करावा? आता तुम्ही नाशिकपासून हा दौरा सुरू होतोय, मला पण वाटतंय, त्याच्यानंतर परंतु माझ्या प्रकृतीने साथ दिली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे कोर्टाचं सुद्धा बंधन आहे. त्यांनी सुद्धा जे आहे त्याच्यामध्ये परवानगी दिली पाहिजे. तर निश्चित मला जायचं आहे, सगळीकडे बोलायचं आहे. का जाऊन मी अनेक वेळा महाराष्ट्राचा दौरा केलेला, अनेक वेळा. शिवसेनेत असताना गावागावातून गेलो आहे, काँग्रेसमध्ये असताना गेलो, राष्ट्रवादी स्थापन करण्यासाठी सुद्धा प्रत्येक गावात गेलेलो आहे. त्याच्यामुळं ठीक आहे, जायची तर इच्छा आहे. भुजबळांनी शिवसेनेची शाखा गावागावात पोहोचवली होती. तसं आता राष्ट्रवादी जो पक्ष आता अडचणीत आहे, तुमचा पक्ष अडचणीत आहे सध्या. आपण 2014 पासून बघितलं, सातत्याने अनेक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे. तर शिवसेना ज्या पद्धतीने तुम्ही गावागावात पोहोचवली, तसं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का? असं आहे की काही निवडणुकांमध्ये काही कारणामुळे थोडीशी पिछेहाट होते आहे, झालेली आहे. जी लाट होती त्या लाटेपोटी त्यावेळेला ज्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषदेच्या, नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या, त्याचा परिणाम जो आहे तो आताच्या निवडणुकीवर तुम्हाला सर्वसाधारणपणे दिसून येतो. कारण तिथे मतदान करणारे जे आहेत ते त्या 2 वर्षापूर्वी जे निवडून गेलेले आहेत त्या लोकांचं मतदान आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जास्त यश मिळवलेलं आहे त्या लाटेमध्ये. त्याचा परिणाम तुम्हाला दिसतो. परंतु मला असं वाटतं की आज जनतेचा कौल जो आहे हा वेगळ्या मार्गाने जे आहे जातो आहे. आणि मला असतो की पवारसाहेब मी काय पवारसाहेब या वयात आणि एवढ्या त्यांचेसुद्धा जे आहेत तब्येत बरी नसताना गावागावातून लांब लांब शहरातून जात आहेत, भेटत आहेत, भाषणं देत आहेत, सगळं काम करत आहेत. आता ते काम करत आहेत, आम्ही सुद्धा त्यांच्या मार्गाने काम करणार ना. तुमचे पुतळे समीर भुजबळ यांना सुद्धा अंमलबजावणी संचालनालयानं कारागृहामध्ये टाकलं होतं. ज्या जिल्ह्यामधून आपण येता, ज्या जिल्ह्यामध्ये तुमची मोठी ताकद आहे, त्या नाशिक जिल्ह्यातल्या लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की प्रत्येक राजकीय घराण्याला काका पुतणे वादाची परंपरा आहे. तर तुम्ही समीर भुजबळांवरती नाराज आहात अशा बातम्या मधल्या काळामध्ये होत्या, त्या कितपत खऱ्या आहेत? आणि दुसरं, भुजबळ कुटुंब पुन्हा नव्या जोमानं नाशिक जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होईल का येत्या काळात? एक गोष्ट आहे की मी अजिबात काही नाराज नाही. नाराज होण्याचं काही कारण दिसत नाही. ज्या ठिकाणी आम्ही म्हणतो की अन्याय हा राजकीय अन्याय आहे ज्या असं म्हणतो, त्यावेळेला कोणावर नाराज होण्याचं काय कारण आहे? ठीक आहे. प्रश्न दुसरा जो आहे नाशिकच्या, मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय होणार आहे, त्याच्यामध्ये नाशिक आलंच. ते नाराजीचा नाही, त्याचा प्रश्न होता तो वादासंदर्भातला होता. अशी चर्चा होती की समीर भुजबळ कुटुंबामध्ये इतर काका पुतण्यात वाद असतो, तसा काय वाद आहे? पंकज भुजबळ, समीर भुजबळ आणि इतर भुजबळ परिवार यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने येत्या काळात राजकारणात तुम्ही उभे राहणारच ना. आमचं कुटुंब एक आहे आणि आम्ही एकत्र आहोत, एकत्र होतो, एकत्र राहणार. आणि आमच्यापैकी तिघांपैकी पण कुणाला आहे हेच पाहिजे आणि तेच पाहिजे असं काय नाही. अहो समीर भुजबळांना सुद्धा जे आहे राजकारणामध्ये तिथे खासदार म्हणून उभे राहिले की त्यावेळेला जे आहे आमच्या कोणाच्या डोक्यात सुद्धा नव्हतं. ते विलासराव देशमुख जे आहेत केंद्रात मंत्री होते आणि एकदा महाराष्ट्राची विधानसभा सुरू असताना त्या हर्षवर्धन पाटलांची जे जेवण देतात तिथे आम्ही बसलो होतो. तिथे विलासरावने सांगितलं नाशिकहून कोण उभं राहणार? म्हटलं बघूया बाबा तो कोण उभं राहतं. ते म्हणाले हो
समीरला उभा करा ना. अहो त्याने आपलं सरकार वाचवलं. ज्या अविश्वासाचा ठराव झाला त्यावेळेला लोकांना घेऊन येणं वगैरे. म्हटलं काय सांगायचं, तो अजून म्युन्सिपाल्टीला उभा राहिला नाही तुम्ही. अहो राव, आम्ही सगळे येतो, पवार साहेब आहेत, आम्ही सगळे येतो. राहिला उभा, म्हणजे आले स्वतः. पवार साहेबांनी सुद्धा जे आहे जोर लावला, निवडून आला तो. पण ते असं मला पाहिजे म्हणून नाही. आता एवढ्याला चांगलं काम झालं म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाण भुजबळ आमच्याकडे. अरे म्हटलं कसं होतं एवढ्यावाले अजिबात एका ठिकाणी तर मारामारी व्हायची पाळी आली. तुम्ही कशाला भुजबळांना न्यायचं म्हणता. अरे म्हटलं माझ्याकडे कोण आता, मी आहे, तो समीर भाऊ आहे, तो तर आता खासदार झाला. आणि माझ्याकडे तुला पंकज भाऊ जे आहे राजकारणामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, अजिबात त्यांना नाही. मग आम्ही त्यांनाच घेऊन जातो नांदगावला. आणि अरे म्हणे त्याने आज मनमाड बघितलं नाही, नांदगावचं लांब सोडा, कुठे घेऊन जातं ते. आम्ही भाऊ काय करायचं म्हटलं, विचारा त्याला, जा घेऊन. गेलं घेऊन, दिलं निवडून. परत त्यांनी पहिल्यांदा जरी अशी एंट्री झाली तरी परत त्यांनी पुढं चांगलं काम केलं, परत निवडून दिलं त्या लोकांनी. त्याच्यामुळे आजही आम्हाला पक्षानं सांगितलं, जनतेने सांगितलं, घरी बसा, आरामात घरी बसू, उभे राहा, ठीक आहे, शक्य आहे तोपर्यंत उभं राहा. तर ते सगळं जनतेवर आणि पक्षावर अवलंबून आहे. हे निर्णय जे आमचे वैयक्तिक नाहीत. भुजबळ साहेब, आत्ताच्या या परिस्थितीचं एखादा शेर जर तुम्ही म्हणून जर शेवट केलात, काही शेर तुम्ही लिहून आणलेले आहेत, एखादा शेर. हे मी काय म्हणजे शायर वगैरे नाही आहे, एवढंच म्हणेल. न करो जुर्रत किसी के वक्त पे हंसने की, ये वक्त है जनाब सब चेहरे याद रखता है. ये वक्त है जनाब जो सब चेहरे याद रखता है. हे होते छगन भुजबळ. आणि पुन्हा एकदा ते त्याच तडफेने, त्याच आक्रमकतेने राज्याच्या राजकारणात उभे राहण्यास सज्ज आहेत. मुक्त चर्चामध्ये छगन भुजबळ यांनी एवढा सविस्तर वेळ झी24 तासला दिला. पहिल्यांदा ते माध्यमांसमोर आले, झी24 तास मार्फत ते जनतेसमोर आले. भुजबळ साहेब, तुम्ही एवढा सविस्तर वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. मुक्त चर्चामध्ये इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.